माझं नाव रोहन गायके. माझं आता 10वीचं शिक्षण रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये पूर्ण झालं. मी तुम्हाला आज कम्प्युटर विषयी माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले याला मदरबोर्ड म्हणतात आणि आपण त्याला पहिले सीपीयू मानायचो. ते सीपीयू नसून तो कॅबिनेट आहे आणि सीपीयू हा मदरबोर्डच्या आत लावलेला राहतो. याला सीपीयूची चिप ही आत राहते. याला रॅम म्हणतात, त्याच्यात डेटा स्टोरेज होतो. हा माऊस याला यूएसबी वायर राहते आणि मदरबोर्डच्या मागे यूएसबी पोर्ट राहतो, त्याला आपण कनेक्ट करू शकतो. याला कॅमेरा म्हणतात. आपण जेव्हा कोणाशी बोलायचं असेल, दुसऱ्या देशात जर असेल तर याला पण यूएसबी पोर्ट राहतो, तो आपण मदरबोर्डच्या बॅक साईडला लावू शकतो. कीबोर्डला पण यूएसबी पोर्ट राहतो, तो आपण मदरबोर्डच्या बॅक साईडला लावू शकतो. याच्यात साधारणतः 104 ते 105 की राहतात आणि त्यापैकी मी 35 ते 36 कीचा वापर करतो आतापर्यंत. याला मल्टी यूएसबी पोर्ट म्हणतात. त्याच्यात जर मदरबोर्डला जर कमी यूएसबी पॉईंट असेल तर आपण याला यूएसबी पोर्ट हा मदरबोर्डच्या बॅक साईडला लावून आपण त्याला एक्स्ट्रा यूएसबी पोर्ट पॉईंट देऊ शकतो. याला डोंगल म्हणतात. याने आपल्याला इंटरनेट मिळते. आपण यूएसबी पोर्टच्या आणि आपल्याला जर कुठे खातं वगैरे बँक मध्ये खातं उघडायचं असेल तर आपण याचा उपयोग करतो. याला पण यूएसबी पोर्ट असते, आपण ते बॅक साईडला लावतो. कंटिन्यू. याला व्हीजीए केबल म्हणतात. याचा एक पॉइंट मदरबोर्डच्या बॅक साईडला ब्लू कलरचा पॉइंट, आपण त्याला 15 पॉइंट राहतात, आपण तिथे लावू शकतो. आणि दुसरा मॉनिटरच्या खालून जो पॉइंट राहतो, आपण त्याला खाली पॉइंट लावू शकतो. आपण हार्ड डिस्क म्हणतो. हार्ड डिस्क मध्ये आपण डेटा स्टोरेज करू शकतो. परफेक्ट डेटा स्टोरेज केल्यामुळे आपल्या हातात डिलीट करायचं की नाही ते असतं. आणि याची हा जो हार्ड डिस्क आहे त्याची 250 GB याची स्टोरेज आहे. ही पॉवर केबल ही आपण एमएससीबीच्या बोर्डला लावू शकतो. आणि ही दुसरी जी केबल आहे ती आपण मॉनिटरच्या मागे लावू शकतो. येस, क्लॅपिंग करतात तसं. काय डिक्लेरेशन द्यायचं सांगणार तो. पहिले मला भीती वाटायची, पण नंतर सर जवळ आल्यावरती भीती कमी झाली व मी पुढे जाऊन सांगू शकलो. सर जवळ आलते का मित्र जवळ आलते? अरे वा, येस, असा मित्र पाहिजे बरं का. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये मित्र जवळ